नमस्कार मंडळी, आपण पाहता पॉलिटिकल कट्टा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांची नावे बघणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यातून कोण निवडून आलंय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गडचिरोली जिल्हा हा नेहमीच सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा राहिला आहे. या निवडणुकीत लोकांनी मोठ्या उत्साहाने आपला हक्क बजावला आणि आता निकाल हाती आले आहेत. तर चला मग जाणून घेऊया कोण निवडून आलंय. मंडळी, गडचिरोली जिल्ह्यात एकूण 3 मतदारसंघ येतात: आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी. सर्वात पहिले आपण आरमोरी मतदारसंघाचा आढावा घेऊ. आरमोरीत काँग्रेसच्या रामदास मसराम यांनी 2 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या कृष्णा गजबे यांचा 6,210 मतांनी पराभव केला. रामदास मसराम हे काँग्रेसकडून नवीन उमेदवार होते, तर भाजपने कृष्णा गजबे यांची तिकीट रिपीट केली होती. मसराम यांना एकूण मते 98,509 मिळाले, तर गजबे यांना 92,299 मतं मिळाली. दुसरा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली. गडचिरोलीत भाजपला आपला गड राखण्यात यश आलं. इथे भाजपच्या मिलिंद नरोटे यांनी काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांचा 15,505 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे भाजपने यंदा गडचिरोलीत नवा उमेदवार दिला होता. मंडळी, गेल्या 10 वर्षांपासून गडचिरोलीत भाजपचं वर्चस्व आहे. पण यंदा झालेल्या 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाने अशी चर्चा होती की विधानसभेत देखील असंच चित्र पाहायला मिळणार. पण भाजपच्या उमेदवाराने 15,000च्या मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत आपला विजय निश्चित केला. नरोटे यांना एकूण 1,16,540 मतं मिळाली, तर मनोहर तुळशीराम पोरेटी यांना एकूण 1,01,035 मतं मिळाली. यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अहेरी मतदारसंघ. अहेरीत कौटुंबिक लढाई पाहण्यात आली होती. एका बाजूला मुलगी तर दुसऱ्या बाजूला वडील हे निवडणूक रिंगणात होते. पहिले अशी चर्चा होती की मुख्य फाईट ही बाप लेकीत होईल, पण यात वाईल्ड कार्ड एंट्री मारली ते म्हणजे अमरीशराव आत्राम यांनी. अहेरीत धर्मराव बाबा आत्राम हे विजयी झाले. यांना 54,206 मतं पडली, तर यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना 35,765 मतं पडली व अमरीश आत्राम यांना 37,392 मतं पडली. तर मंडळी, ही होती गडचिरोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांची यादी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमच्या मतदारसंघातील आमदारांकडून तुमची काय अपेक्षा आहे हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.